मनसेच्या कविता माने यांचं शक्ती प्रदर्शन आहे। बोरिवली प्रभाग क्रमांक 11 मधून शक्ती प्रदर्शन करतायत। बोरिवलीतल्या प्रभाग क्रमांक 11 मधून मनसेच्या कविता राजेंद्र माने यांना उमेदवारी जाहीर आहे। तर नाराज सूर्यकांत कोळी मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। वरई मतदारसंघातील शाखा प्रमुख उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेले आहेत। कोळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुद्धा दिलेला आहे। नाराज कोळींची मनधरणी करण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। या प्रभागात हेमांगी वरईकर यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुन्हा एकदा उमेदवारी। अमरावती शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे। माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी राजीनामा दिलेला आहे। भाजपसोबतच्या चर्चेमध्ये तोडगा न निघाल्यानं राजीनामा आहे। तर अहिल्यानगरमध्ये शिवसेना स्वबळावर लढतीये। शिवसेनेकडून आतापर्यंत 50 एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलेलं आहे। एबी फॉर्म घेण्याकरता उमेदवारांची तोबा गर्दी आहे। भाजपमधील इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी आहे। चंद्रपूरमधील एनडी हॉटेलमध्ये इच्छुकांनी गर्दी केलेली आहे। भाजपच्या इच्छुक उमेदवारांचा संताप आहे। तिकीट नाही मिळाली। तिकीट भेटण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। आज एवढ्या वर्षापासून काम करून राहिलो, 25 वर्ष झाले मी काम करून राहिलो याच्यासाठी। लहानपण गेला माझा, पुन्हा सुधीर भाऊ साठी काम केलं, जोरगेवार भाऊसाठी काम केलं, पुन्हा पार्टीसाठी काम केलं, संघटनेसाठी काम केलं, समिती बनवल्या, बूथ समिती बनवल्या, साऱ्या गोष्टी केल्या। कोणत्याही गोष्टी असं न करता काम केलं। पूर्ण जनानं जे काम सांगितले ते मी केले आहे। वार्डामध्ये अशी इमेज आहे माझी। आणि हे छोट्याशा गोष्टीसाठी, छोट्या गोष्टीसाठी, छोट्या कारणासाठी हे लोक माझी सीट कापून राहिले। स्वतःच्या स्वार्थासाठी सीट कापून राहिले माझे। तू केली माझ्या जिंदगानीच्या रस्त्याला पूर्ण केली आहे। कवडे एवढा वर्ष गेलं पण तू मला म्हणू शकत नाही कोणी करते माझा सगळा भाग। तर पुण्यात तिकीट न मिळाल्यानं महिला उमेदवार नाराज आहेत। तिकीट न मिळाल्यामुळे शिवसेना कार्यालयातूनच रडत रडत महिला उमेदवार बाहेर पडल्या आहेत। माझा अर्ज दुसऱ्यालाच दिल्याचा आरोप आहे। नीलम गोरे, विजय शिवतारे यांच्याकडे विनवणी केली, मात्र काहीच झालं नाही असं त्या म्हणतायत। झालंय सगळं, आम्ही काम केलंय, माझा फॉर्म दुसरा घेऊन गेलाय तो खुळे। दिला कसं काय त्यांचा काय माहिती, त्यांनी त्यांच्याकडे की वडगाव शिरीच्या लोकांचे फॉर्म तिथं दिले आणि त्यांनी माझा फॉर्म तिथं जाऊन सबमिट केलाय। गाव माझी काम केलेलं आहे। आम्ही ज्यांनी काम नाही केलं त्यांच्या हातात फॉर्म गेले तर आम्ही बसलोय तसंच। तुम्ही कुठून इच्छुक होता? नाव काय तुमचं? मी प्रभाग 3 मधून पद्मा शेळके। माझं फॉर्मवर नाव आहे, माझं सगळं आहे, माझं नाव सकट तिथं दिलेलं आहे आणि त्यांनी तिथं जाऊन सबमिट केलाय। तर माझ्या अन्यथा तो फॉर्म माझा मला मिळाला पाहिजे, बाकी काही नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।